क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। दोनागिरी प्रसन्न माऊली। आम्हाला काय शेतीवाले, आम्ही शेतकरी होतो। इथे जमीन पिकवित, आशा कमलाकर थली। आम्ही जमीन पिकवित होतो, भाजी पिकवित होतो, झाडं पानं लावलेली, ती फळांची सगळी तोरातोर केलेली आहे। याई आम्हाला सांगितलं काय तुम्हाला मोबदला देव। आज वर्षभर ते असंच माझं घालवलेलं आहे, घरातल्या घरात येऊन जाऊन करून। त्यामुळे आम्ही, तुम्ही घाबरू नका, आम्ही आहे तुमच्या पाठीशी उभी। आणि बाजूला टॉयलेटचं म्हणलं ते पण ते केलं। त्यांची जागेची उत्पत्ती काय असेल घरादाराची सर्व ती तुम्ही द्यायची, फुलं पानांची। बोरिंगी 2 होत्या, त्या पण सांगितल्या, दाखवल्या त्यांना, त्याचा पण आम्ही भरपाई सर्व देतो आणि दिला नाही। आणि येऊन ही घर शेतीची झाडं पानं मोठी मोठी तोडून ते खालती गाडली जमीन। नमस्कार, माझं नाव आचल थली। आम्ही आमच्या या जागेवर आज अनिरुद्ध विनाकारण जो ब्रिजचा काम चालू आहे, त्या ती जागा आमची आहे। आमच्या जागेत आज सरकार ब्रिज बांधत आहे। आम्हाला ब्रिज बांधण्याबद्दल काही आम्ही काय त्याचं बंधन घालत नाही किंवा अडथळा करत नाही। आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आमच्या घराजवळ आज एवढा मोठा खड्डा केलाय, त्या खड्ड्या करताना भरपूर झाडे तोडण्यात आलेले आहेत। फळांची, फुलांची जी काही आमची झाडं होती लावलेली ती तोडण्यात आलेली आहेत। त्यांनी सांगितलं की फक्त आम्ही तुम्हाला झाडांचा मोबदला देऊ, पण अजून सुद्धा आम्हाला कशाची त्यांच्याकडून अपेक्षा आम्ही भरपूर केली होती, पण आज आम्हाला अपेक्षा करून सुद्धा त्यांच्याकडून काही मोबदला भेटला नाही। झाडांचा मोबदला नाही, जागेचा मोबदला नाही, घराचा मोबदला सुद्धा नाही, कसलाच मोबदला देणे। आज वर्ष झाला यांची फक्त आम्ही आश्वासनच ऐकून चाललो आहोत पुढं। आम्ही यांच्यावर विश्वास केला, पण यांनी आमचा विश्वास घात केलेला आहे। गोड गोड बोलून आमच्याशी कामं करून घेतली, पण अजूनपर्यंत आम्हाला काही यांनी मोबदला दिलेला नाही। फक्त मागणी आहे, घराजवळ तुमचं काम चालू आहे, त्या घराचा आम्हाला मानसिक त्रास होतोय। या मशिनींचा खूप आवाज होतोय, लहान पोरं आहेत आमच्या घरात 4-4, त्या आम्हाला आमच्या 4 मुलांना सुद्धा त्रास होतोय। आज त्या सर्व झाडांचं नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानाची भरपाई सुद्धा आम्हाला दिलेली नाही। फक्त एवढंच आहे की या जागेमध्ये जे तुम्ही आमचं नुकसान काय केलंय ते नियमाप्रमाणे आमची भरपाई द्यावी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे घटनेमध्ये जे संविधान कायदा जो लिहिलेला आहे, त्या संविधान कायद्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधान कायद्याचं आज या ठिकाणी शेतकरी कुटुंब जे आहे, 9 कुटुंब आहे, त्या शेतकरी कुटुंबातल्या पहिल्या महिला ज्या आहेत आशा कमलाकर थली यांची जी जागा जी आहे, घर मालकाची जागा आहे, त्या घर मालकेचा घर सर्वे नंबर 23-33 ना 23-44 आणि सर्वे नंबर जो जागेचा आहे 16-2 असा जो सर्वे नंबर आहे। आणि अशा या सर्वे नंबर या मालकीचा असताना सुद्धा जी MSRD चे मेन जो अधिकारी आहे अनिल बोर्डे, त्याचबरोबर नीता सावंत मॅडम, वन क्षेत्राच्या अधिकारी कोकरे साहेब या ठिकाणी हे सगळं प्रत्यक्ष पाहणी करून फक्त गेलेत। आता पाहणी करून गेले असताना हे शासन अधिकारी जे आहेत त्या कोणत्या धूर्त राष्ट्राची मुलं आहेत की अंधदृष्टीची मुलं आहेत, हे आम्हाला शासनाची जी मुलं आहेत ती आम्हाला माहिती नाही। परंतु हे नजर अंदाज करून अफकोन्स कंपनीचे जे सुभाष आहे, कोरे आहे, असे जे काही अधिकारी आहेत या ठिकाणी आईला येऊन, या शेतकरी कुटुंबाला येऊन सात्वनासारखं, मेलेल्या माणसाच्या सात्वनासारखं सांगून निघून जातात की आम्ही तुमचं पुनर्वसनही करू, तुमच्या जागेचा जो काही मोबदला आहे, जो काही ब्रिज चाललेला आहे तो तुम्हाला देईल। या संबंधित विभागीय आयुक्त साहेब, जिल्हा अधिकारी साहेब, रायगड जिल्हा परिषद CO, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी, तलाठी, उरण तहसीलदार, भूसंपदा अधिकारी, पोलीस आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक उरणचे
जे त्यांना पण दासनी म्हणजे मी फोन केला, विनंती केली की साहेब तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं हो साहेब तुमच्यासाठी आम्ही न्यायाचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी हे सुद्धा सांगितलंय. परंतु इथला जो अफकोन्स कंपनीचे जे दलाल आहेत, जे कामगार काम करणारे अधिकारी जे दलाल आहेत, त्यांना पोलिसांचं सांगतात की आम्ही तो कायदा जो आहे शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा कायदा आम्ही विकत घेतलेला आहे. जसं म्हटलं जातं पिक्चरचं एक गाणं, हे अंधा कानून हे, अशा पद्धतीने अंधा कानून प्रमाणे इथे पोलीस प्रोडक्शन ते घेतात, विकत घेतात. परंतु एक महिला शेतकरी आहे, जी महिला शेतकरी आहे आशा कमलाकर थली, या सर्व कुटुंबाला घाबरण्यासाठी इथं ते पोलीस प्रोडक्शन घेऊन येतात, अफकोन्स कंपनी घेऊन येतात. परंतु एक जी आर आहे, महाराष्ट्राचा जी आर आहे 2026चा जो जी आर आहे, उत्खान खान हे अनधिकृतपणे जो उत्खान खान चाललेला आहे, हा याच्यामध्ये शासन परिपत्रकामध्ये लिहिलंय महाराष्ट्र शासन महसूल संहिता 1966 मधील कलम 18(7) अन्वये गौण खनिज वैद्य उत्खनन वाहतूक साठा तसेच नियम 48(8) अनैवे गौणेज खनिज अवैध उत्खनन करीत वापरलेले यंत्रसामुग्री करण्यात आलेली वाहने याच्यावर दंडात्मक कारवाई करावी असा हा जी आर आहे. 2026चा जो जी आर आहे, हा जी आर या अफकोन्स कंपनीने महाराष्ट्र शासनाचा जी आर जो आहे तो चुलीत घातलेला आहे. या इथे जे काही संडास बांधलेले त्या संडासामध्ये हा जी आर, महाराष्ट्र शासनाचा जी आर घातलेला आहे. या संदर्भात मदत पुनर्वसन मंत्री आणि बावनकुळे महसूल मंत्री यांनाही फोन सुद्धा करून सांगितलेला आहे. परंतु काय या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला याचा काय जाग येत नाही. कारण याही अफकोन्स कंपनी करून मला वाटते असा माझा आरोप आहे, संशयित आरोप आहे की यांनी दलाली करून पैसे घेतलेले आहेत. या ठिकाणी 2 माजी आमदार आणि आमदार त्याचबरोबर खासदारही सुद्धा आहे. या अशा प्रतिनिधी, लोकप्रतिनिधीने आम्ही आमच्या हक्कासाठी जे निवडून दिलेले आहेत, संविधानातून आम्ही जे निवडून दिलेले आहेत, परंतु आमदार खासदार या ठिकाणी कोणत्याही प्रकारे लक्ष देत नाही. त्याचबरोबर ग्रामपंचायत मध्ये जो असलेला ग्रामसेवक सुद्धा या ठिकाणी आलेला नाही, गट विकास सुद्धा अधिकारी आलेला नाही आणि उरण तहसीलदार ही यांनी भेट दिलेली नाही. काय आहे हे प्रकरण एवढंच आहे की ह्या ठिकाणी जे काय अफकोन्स कंपनी आणि MSRD ने जे काही अवैध रीतीने काम चालू केलेलं आहे, त्या शेतकरीला मोबदला मिळाला पाहिजे, यांचं पुनर्वसन केलं पाहिजे आणि त्या संदर्भात यांना जी काही आजच्या घडीला जी काही शासनाची किंमत आहे ती त्यांना मोबदला म्हणून आशा कमलाकर थली यांना देण्यात यावी असं माझं वंचित बहुजन आघाडी उरण तालुका संपर्क नेते नरेश कोली, श्री नरेश कोली आणि आदिवासी कोली समाजाचे काम करत असताना, कारण ही आदिवासी या ठिकाणी वाडी आहे, त्यांच्यावरही अत्याचार चालू आहे, त्यांच्या या जमिनी बळकावलेल्या आहेत, त्यांनाही कुठेही मोबदला दिलेला नाही. या संदर्भात आताच्या घडीला विधान परिषदच्या घडीला विक्रांत पाटील साहेबांनी शेतकऱ्याला मोबदला दिला पाहिजे असं जाहीर विधानसभेमध्ये झालेलं आहे. मग असं असताना हे आंधळा कारोबार ह्या अफकोन्स कंपनी का करत आहे हे मला काही समजत नाही. याच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, हा माझी मागणी आहे.